मॅडम तुम्ही वेळेत मदत केली, फार बरं वाटलं मला. तुमची बँक ही स्त्रियांचा विचार करणारी आहे आणि तुमची योजना सुद्धा फार उत्तम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या बँकेविषयी आणि या योजनेविषयी माहिती मिळावी असं मला वाटतं. बरोबर. राधिकाताईंसारख्या महिलांना आपल्या पायावर उभं राहता यावं, आपली ओळख निर्माण करता यावी आणि त्यांच्या लघु उद्योगांना भांडवल लवकरात लवकर मिळवून द्यावं, हेच तर ध्येय आहे आमच्या बँकेत. आणि मला खात्री आहे राधिकाताईंसारख्या महिला या योजनेचा नक्की फायदा करून घेतील. हो नक्कीच. कामाला लावलंय यार. अभ्यास पण घ्या, याचं होमवर्क आम्हीच कम्प्लीट करा. हा काय करणार मग? बाकी काय येत नाही म्हटलं, ड्रॉइंगचं तरी होमवर्क करू. याला काय जाते स्वतःचा होमवर्क करायला. शी. बाळा, रूम मध्ये येताना नॉक करून यावं. हा, ही तर माझी रूम आहे. तरी काय झालं, मी बसते तुझ्या रूम मध्ये, तुझंच काम करते ना. प्लीज जा जा. गुड बॉय. गुड बाय नाही, कमीन बोलायचं. कम इन. माझं होमवर्क अजून कसला होमवर्क? करते ना मी होमवर्क ऑलरेडी. ते नाही हिस्ट्रीचा. यार काय आहे बघू, दाखव मला. हे घे. हुईस काही काही वीस काय काय तू सांग आन्सर. मला नाही माहिती. ह्या बुक मध्ये बघ ना, आन्सर हाय इथे. ओ, हा रामायणातला वर्स आहे काहीतरी. हो मग माहिती आहे, रामायणात ते थोडा काही काही रामायणात होती, काही काही रामाला जंगलात पाठवला, हे मला आईने सांगितलं. ही राधिका काय काय करते यार. तसेच सगळं कळते. त्याच्यामुळे ना सगळ्या गोष्टीत कम्पेअर करतात मला फादर आणि सन. काही काही तुझ्यासारखी होती, एवढी मोठी मोठी नाव, एक डोला याला आणि एक डोला एवढा. हो का? हे पण आईनेच सांगितलं का तुला? नाही, मी स्वतः बोलत आहे. काय होमवर्क करायचं तुला, कर ना काय ते. ते दिलंय ना बुक वर. हू इज काही काही त्याचा आन्सर माहिती आहे, ड्रीम येऊन काढायचं आहे. ओके. या. For how many years? FORHOW how Yours. ER Yours नाही, yours. YEARS. काहीच कसं येत नाही रे. नाही नाही नाही. पाहिलंच ना आई, पहिल्याच दिवशी अथर्वची काय हालत झाली ते. अगं बाई, तू नको ना लक्ष देऊ त्याकडे. पडू दे जरा जिम्मेदारी गुरुवर. कळू दे त्याला ती पोट्टी काही कामाची नाही ते. हो की नाही? हो ते बरोबर आहे. आणि मी काय म्हणते, ते सगळं जाऊ दे. तू आता ना तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. अगं किती मागे पडतंय तुझं काम आता. नानीजी ते तर करून राहिली ना. ते जुजबी एवढ्याशा कामानी काय होणार आहे तुझं, सांग. तू त्या चिटणीसांना भेटायला जाणार होतीस ना, अजून गेली नाहीयेस बघ. नाही नाही, आजच फोन करते त्यांना आणि भेटायला जाते. पण नानीजी, अथर्वचा विचार मनातनं जातच नाहीये. त्यात त्याची परीक्षा आहे. कोण अभ्यास घेत असेल, काय होत असेल त्या पोराचं. हॅलो, हा भक्ती मिस. नाही, अथर्व घरी आला ना. राधिकाताई, मी फोन अशासाठी केलाय, उद्या शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग आहे. हो का? हे येणार असतील ना? हो, पण तुम्ही सुद्धा या असं सांगते मी, कारण अथर्वची प्रोग्रेस तुम्हाला सुद्धा कळायला हवी ना. बरं, येते. ओके, बाय. का आलं ग? काय नाही आई, अथर्वच्या शाळेत पेरेंट्सची मीटिंग आहे, मला बोलवलंय. का आलं? गुरुनाथ नाही जाणार का? हे तर जाणारच आहेत, मलाही बोलवलंय. नानीजी,
मागच्या वेळेस त्या पेरेंटच्या मीटिंग मध्ये इंग्रजी बोलताना फारच फजिती झाली होती माझी. यावेळेस तरी नीट बोलता येईल ना मला? अगं जमेल, इतका अभ्यास करतेस ना, नक्की जमेल बघ तू. आणि मी शिकवेन ना. हा म्हणजे बेसिक जे काही आहे ते मी तुला सांगेन, काही वाक्य सांगेन. तू एक काम कर, तुला जे प्रश्न विचारायचे आहेत ते मराठीमध्ये लिहून काढ, मग मी तुला ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगेन. खरंच का ग समिधा? हो बाई, एवढा चांगला विचार कसा काय आला बाई तुझ्या मनात? नाही, हल्ली खूप तऱ्हेतऱ्हेचे उद्योग करते नाही, म्हणून प्रश्न पडला मला, बाकी काही नाही. म्हणजे नानी, तसाही तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीच आहे, पण कधीतरी सहज म्हणून एखादी गोष्ट घडू नाही शकत का? तुझ्या बाबतीत शक्यच नाही. समिधा, ते राहू दे. रात्री सगळी कामं झाली ना का आपण बसूया? हा, असं इंग्लिश शिकवेन ना की सगळे ऐकतच राहतील. समिधा, अगं मला तर खूपच टेन्शन येऊन राहिलं. त्याचं काय झालंय का नाही, मागच्या वेळेस ते फारच फजिती झाली होती ना, ते मी इंग्रजी चुकीचं बोलले आणि सगळेजण हसले मला. यावेळेस कोणी हसलं तर असं नकोय व्हायला मला. नाही, यू डोंट वरी. मी तुला इतकं तर नक्कीच शिकवू शकेन की निदान कमीत कमी कोणी तुझ्यावरती हसणार तरी नाही. बरं मला सांग, पटकन असा मुद्दा काय येतोय तुझ्या डोक्यात की जो तू टीचरला विचारशील? नाही म्हणजे त्यांनी मला विचारलं ना, तर मला इतकंच सांगायचंय का अथर्व आता अभ्यास करतो, ते जे होमवर्क वगैरे देतात ते करतो. नाही म्हणजे आपल्या आपण करत नाही, पण त्याला सांगितलं तर करतो. हा, ते मागच्या मीटिंगला त्यांनी सांगितलं होतं ते स्पीच थेरपीचं, तर ते आता आपण क्लास लावलाय स्पीच थेरपीचा, तो तिथेही जातोय आणि मुख्य म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढलाय. बरं, ओके. सो तू असं म्हणू शकतेस की माय सन इज रिअली गुड इन स्टडीज, आणि आत्मविश्वास म्हणालीस ना, तू असं घेऊ शकतेस की माय सन इज रिअली कॉन्फिडेन्शियल अँड ही इज युनक्स. कॉन्फिडेन्शियल म्हणजे आत्मविश्वास आणि युनक्स म्हणजे तो खूप वेगळा आहे इतरांपेक्षा. ओके, आणि एक काय म्हणालीस तू, स्पीच थेरपी ना? हा, ते तू असं घे की माय सन डज नॉट वॉन्ट टू गो टू अ स्पीच थेरपी क्लास बिकॉज ही इज डिफरंट अँड आय डोंट वॉन्ट हिम टू गेट इम्प्रूव्ह. ओके, इम्प्रूव्ह म्हणजे काय माहितीये का राधिका? म्हणजे सुधारणं. तो खूप सुधारलेला आहे. आणि हिम म्हणजे आपण अथर्व बद्दल बोलतोय, अथर्व विषयी बोलतोय. ओके,